माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर जी यांनी जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी याची पार्श्वभूमी सुद्धा मांडली की न्यायालयामध्ये गोविंदा अडकतोय की काय, अशी एक परिस्थिती त्यावेळेला 14, 15, 16च्या वर्षांमध्ये आली। न्यायालयासमोर दावे प्रतिदावे त्याच्यातले असलेले काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आणि न्यायालय सुद्धा त्या काळामध्ये भूमिका घेईल अशा पद्धतीच्या चर्चा आणि मग गोविंदाला परवानगी मिळू नये, पोलिसांची मिळू नये, महानगरपालिकांची मिळू नये, हा आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणसाचा परंपरागत असलेला उत्सव खेळ। आणि मला त्या ठिकाणी मुद्दामून प्रवीण दरेकरजी सांगायचं आहे की मुंबई उच्च न्यायालयासमोर त्या ठिकाणची स्पष्ट भूमिका गणेशोत्सवाबरोबर दहीकाला उत्सवाची सुद्धा त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी घेतली। अतिशय इतक्या टोकापर्यंत या आपल्या मराठी हिंदू आणि महाराष्ट्रातल्या मातीतल्या खेळासाठी न्यायालयासमोर बाजू मांडताना त्या ठिकाणी स्वतःच्या पदावर स्वतःवर म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी रिझोल्यूशन करून ताशेरे व्हावेत मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेचे, इथपर्यंत या गोष्टीच्या मागे देवेंद्रजी आणि हे सरकार खंबीर उभं राहिलं। त्यातून आपण बाहेर पडलो। मग परत याच्यावर गंडांतर येऊच नये म्हणून एक समिती तत्कालीन काळात झाली। त्यावेळेला याला एक साहसी खेळाचा दर्जा दिला पाहिजे। त्या उपसमितीचा मी आमदार म्हणून सदस्य होतो, तो मान्य झाला, साहसी खेळाचा दर्जा आपण दिला आणि त्यानंतर समन्वय समितीला महाराष्ट्र स्तरावरचं रेकग्निशन हे मिळवण्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींनी आणि या सरकारने मदत केली। आता मला वाटतं 16 ऑगस्टला गोविंदा उत्सव आहे। गेल्या वर्षी सुद्धा या गोविंदा ना सुरक्षा कवच सरकार प्रीमियम भरेल, पण त्यांना इन्शुरन्स असेल। मुलं मुली तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात राज्यभर मुंबई पुणे ठाणे यात तर अतिशय चांगले उत्सव त्यातले होतात। गेल्या वर्षी 1.25 लाख गोविंदांना आपण इन्शुरन्स दिला। खालच्या सभागृहामध्ये या विषयावर बोलताना क्रीडा मंत्री सन्माननीय भारनेजी यांनी सुद्धा या विषयाची भूमिका स्पष्ट केली आणि म्हणून त्या भूमिकेला त्या स्टेटमेंटला आधार धरून मी सभागृहाला अवगत करतो की याही वर्षी 1.5 लाख गोविंदांना आपण राज्यभरच्या त्यांना सुरक्षा कवच, त्यांचं इन्शुरन्स आणि त्याचं प्रीमियम सरकार भरेल, पण या मातीतल्या खेळाला मदत करेल।